आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। पालघरच्या वसई रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा आरपीएफ जवानावर हल्ला। प्रवाशांकडून आरपीएफ जवानाचा चावा। लोकलच्या दिव्यांग डब्यात बेकायदेशीररित्या प्रवास करत होता प्रवासी। वसईच्या समर्थ रामदास नगरमध्ये पतंगाच्या मांजाने एका इसमाचा गळा चिरल्याची घटना। दुचाकीचा वेग कमी असल्याने मोठी हानी टळली। मुंबईच्या वेशीवर 2027 नंतरही जड आणि अवजड वाहनांकडून पथकर वसुलीची शक्यता। एमएमआरडीसी कडून लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार। भाईंदर ते तलासरी महामार्गाची दुरुस्ती आणि काँक्रिटीकरणाचं काम मे महिन्यात पूर्ण होणार। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 700 कोटींचा प्रकल्प। मुंबई महापालिका महसूल वाढीसाठी प्रयत्नशील। वापरात नसलेले भूखंड भाडेतत्वावर देण्याचा पालिकेचा निर्णय। छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा मलबार हिल इथली जागा भाडेतत्वावर देण्यात। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष बांधणार। सामाजिक उत्तरदायित्व निधीतून 70 कक्ष साकारणार। नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई करणार। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय। राज्यातील 1,40,000 डॉक्टरांची नोंदणी पूर्ण। डॉक्टरांनी तातडीने नोंदणी न केल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार। एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका सज्ज। पालिकेच्या रुग्णालयात विशेष कक्ष, औषध साठा आणि राखीव बेडची व्यवस्था। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्थानक परिसरात रेल्वेची मोठी कारवाई। स्थानकाच्या जागेतील झोपडपट्ट्या रेल्वे प्रशासनाकडून जमीनदोस्त।